समाजोपयोगी उपक्रमातून शशिकांत बरडकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा। नातेपुते येथील माननीय नगरसेविका सविता शशिकांत बरडकर यांचे पती शशिकांत बरडकर यांचा वाढदिवस बरडकर मळा येथील सावता मंदिर परिसरात समाजोपयोगी उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील लहान गट व मोठ्या गटातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले। याप्रसंगी बोलताना शशिकांत बरडकर यांनी वाढदिवस साजरा करण्याबाबत सामाजिक संदेश दिला। वाढदिवसाच्या निमित्ताने केवळ बॅनरबाजी, फटाके किंवा दिखाऊ खर्च न करता शाळा, आश्रमशाळा, गरजू विद्यार्थी व गरिबांच्या मदतीसाठी पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे। समाजातील वंचित घटकांना आपल्या परिस्थितीनुसार मदतीचा हात देऊन येणाऱ्या पिढीच्या शिक्षणासाठी योगदान देणे हेच खरे वाढदिवसाचे सार्थक ठरेल, असे त्यांनी सांगितले। यावेळी उपस्थित मान्यवरांनी शशिकांत बरडकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला। तसेच यावेळी संग्राम जठार यांनी नातेपुते नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहण्याचा निर्धार व्यक्त केला। लोकहिताचे प्रश्न सोडविणे, विकासकामांना गती देणे आणि सर्वसामान्यांच्या अडचणींना न्याय मिळवून देणे यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले। संग्राम जठार हे माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक व लोकहिताची कामे करत असून आगामी काळात नातेपुतेच्या विकासासाठी अधिक जोमाने कार्यरत राहण्याचा त्यांचा संकल्प आहे। जनसामान्यांशी असलेला थेट संपर्क, सामाजिक कार्यातील सहभाग आणि विकासाची दृष्टी यामुळे ते भावी नगरसेवक म्हणून चर्चेत आहेत। या कार्यक्रमास रामभाऊ रुपनवर, कपिल टेंबरे, शिक्षक शिक्षिका तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शशिकांत बरडकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आपल्या सामाजिक बांधिलकीतून समाजसेवेचा वसा अखंड सुरू राहो, उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि यश लाभो हीच सदिच्छा। संग्राम जठार, जनतेच्या विश्वासाला विकासाची जोड देत लोकहितासाठी सदैव तत्पर राहणारे युवा नेतृत्व म्हणजे संग्राम जठार। वाढदिवस असा लहान मुलांबरोबर साजरा करणं किती आनंदाची गोष्ट आहे। आपण वाढदिवस साजरा करताना किती घरी वेगवेगळे केक वगैरे आणून साजरा करतो आपण, पण लहान मुलांबरोबर आणि त्यांना भेट वस्तू देऊन अशा गोरगरीब आणि जिल्हा परिषद शाळेच्या मुलांबरोबर साहित्य त्यांना देऊन असा अद्भुत आणि अतिशय महत्त्वाचा आणि छान असा वाढदिवस इथं साजरा होत आहे। आणि आपल्या सर्वांच्या वतीने आपण त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार आहोत। त्यांचा विनंती करते। वाढदिवसानिमित्त आपल्या शाळेसाठी भरपूर असं साहित्य आणलेलं आहे। अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांसाठी, जिल्हा परिषद शाळेच्या मुलांसाठी कंपास, पेन, वही, खोडरबर
बॉक्स आणलेले आहेत. आज विद्यार्थ्यांची मजा छान छान साहित्य आलेलं आहे. आपण त्यांनी आज जे साहित्य दिलंय त्याबद्दल त्यांचे आपण खूप खूप आभार आहेत त्यांचे. आणि वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा. त्यांना दंड व निरोगी आयुष्य लाभो. आमच्या शाळेला पण इथून पुढेही भरपूर सहकार्य मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद. उभा राहा मध्ये. ओके. नमस्कार. आज पत्रकार संरक्षण समिती माध्यमातून आज बरडकर मळ्यात अंगणवाडी बरडकर मळ्यात जिल्हा परिषद शाळेत आपले नातेपुतेचे मान्य नगरसेवक सविता शशिकांत बरडकर आपले तसेच मित्र शशिकांत बरडकर यांचा वाढदिवस निमित्त जिल्हा परिषद अंगणवाडी शाळेत त्यांनी शालेय साहित्य आणि खाऊ वाटपचा कार्यक्रम केला. त्यांनी त्यांचा वाढदिवस आज लहान मुलात साजरा करून त्यांना शालेय वस्तू देऊन त्यांचं स्वागत करून आज त्यांना आपण वाढदिवसानिमित्त काय त्यांचा आनंद व्यक्त विचारू या. नमस्कार. आज तुमचा वाढदिवस. आज अंगणवाडीत बरडकर मळ्यात तुम्ही जे शालेय वस्तू वाटप केले वाढदिवसानिमित्त तुम्हाला अजून विद्यार्थ्यांसाठी काय शुभेच्छा देऊ वाटते? विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा अशा हे आपल्या विद्यार्थी म्हणजे आपल्या मळ्यातले किंवा आपल्या परिसरातले सर्व विद्यार्थी गोरगरीब सर्वसाधारण ह्या मुलांच्याबरोबर एक वाढदिवस साजरा करणं ही एक माझी बऱ्याच दिवसांची इच्छा होती. ते मी आज उदयास आणण्याचा प्रयत्न केला, छोटासा प्रयत्न केला. आणि लहान मुलांच्यात साजरा करायचं कारण म्हणजे इतर लोकांनी बी त्या अनुषंगाने इथून पुढं अशी उपक्रम राबवत हा उद्देशाने सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. आज शशिकांत बरडकर यांचा वाढदिवसानिमित्त जे शाळांच्या मुलांना साहित्य वाटप काय बड्डेचा कार्यक्रम बॅनरबाजी करून जे करण्याऐवजी 4 रुपये खर्च शाळेच्या मुलांना मदत केली तर शिक्षणासाठी त्यांना फायदा होईल आणि मुलांना शिकण्यासाठी त्यांचे उपयुक्त वस्तू शालेय मिळाले तर अजून विद्यार्थ्यांना सहकार्य हो लाभावं असं त्यांचे आपले मित्र ते संग्राम आप्पा जटार हे मार्गदर्शन करतील. नगरसेवक शशिकांत बरडकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण इथं सगळे गोळा झालेलो आहे. तरी आमदार राम सातपुते यांचे कट्टर समर्थक म्हणजे त्यांच्या माध्यमात त्यांना प्रत्येक गोष्टीला त्यांना फोन असतो किंवा कुठल्या कामाचं काय असू द्या त्यांना सगळ्या गोष्टीला म्हणजे आता आम्ही पण त्यांचेच काय कट्टर समर्थक आहे. आणि असे कार्यक्रम घेतले ह्या गोष्टी भाऊंपर्यंत पण जाते ते म्हणजे आता तुमच्या माध्यमात जाणारच आहे त्या. पण आता गावात आपण बघतोय नाही त्या गोष्टीचे बॅनर लावणे हे आता अलीकडे जास्त प्रमाण वाढले. हे शाळेत अनाथ आश्रमात आपल्या गोरगरिबांना पोचाव्या म्हणजे नाही त्या गोष्टीला फालतू गोष्टीला घालवण्यापेक्षा आपले चांगल्या उपक्रम ह्यांनी साजरा केला. आणि ही सरळ मार्गी माणूस आहे म्हणजे यांना कुठल्या पब्लिसिटीची गरज नाही म्हणजे कुठं गावात दिसणार पण नाही. हे नगरसेवक आहे तर कुठं एका आता मी इतकं त्याचा कार्यक्रम बघितला गावातला पण बाकीचं नगरसेवक नाही ते कुठल्या पदावर नाही ते टेजवर ही माणूस आमच्या संग खाली म्हणजे भावना असे सर्वसामान्य माणसं भावना जपले आहे ते आधीपासून. आता आम्ही पण भाऊचंच काम करतो. आता 17 नंबरमध्ये आमची पण तयारी आहे
म्हणजे आप्पाचं म्हणणं आहे वाढदिवस साजरा करा, पण तुमच्या जेवढं खर्च करण्याची इच्छा आहे तेवढंच करा, पण शाळेत मुलांना साहित्य मिळावा. आणि मार्गदर्शन करताना आप्पा म्हणतात की आता इथून पुढं भावी नगरसेवकला पण उभं राहणार आहे. राम सातपुतेची त्यांना ताकद आहे, म्हणून अजून मला वाटते मोठ्या मोठ्या शाळेत अजून उपक्रम जास्त लाभवण्यासाठी आप्पा मजबूत आहे. त्यामुळं आज आप्पाच्या मार्गदर्शनाखाली जे वाढदिवस इथं साजरा केला त्यामुळे सगळ्यांचा नगरसेवक साधे बोळ आहेत, पण त्यांनी वाढदिवस जे केला त्यांच्या माध्यमातून आज जे मुलांना शालेय वाटप आणि खाऊ वाटप केलं त्याबद्दल नगरसेवक आणि आपले शशिकांत बरगडे यांचा सर्वांच्या वतीने आभार. धन्यवाद. मळ्यातील शाळा जे अंगणवाडी आहेत त्या मॅडमचं पण म्हणणं आपण ऐकून घेऊ की त्यांची इच्छा काय आहे की असेच लोकनेते, प्रतिनिधी, अध्यक्ष, समाजसेवक, कार्यकर्ते यांनी शाळेला भेट देऊन मुलांसाठी सहकार्य करावं असं त्यांची इच्छा आहे. तर त्यांना विचारू आपण. मी सौ सुरेखा शरद राऊत, बरडकर वस्ती अंगणवाडी सेविका. तर आत्तापर्यंत आम्हाला मळ्यातील लोकांचं भरपूर सहकार्य आहे. उदाहरणार्थ ह्या माधुरी नवनाथ बरडकर यांनी आमच्या मुलांसाठी चप्पल स्टँड दिलं, घड्याळ दिलं आणि बऱ्याच लोकांनी म्हणजे मळ्यातील सहकार्य सर्वांचंच आहे आणि मुलांसाठी बसण्यासाठी खुर्च्या पण दिलेत. पण सर्वात म्हणजे महत्त्वाचं आज एवढं स्वीट आणि सगळं त्यांच्या वाढदिवसानिमित्त ज्यांनी भेट दिली ते आमचे आदरणीय भाऊ यांनी त्यांना वाढदिवसाच्या आमच्या सर्वांच्या तर्फे जिल्हा परिषद शाळा मॅडम आणि अंगणवाडीतर्फे सर्वांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि असंच सहकार्य आमच्या अंगणवाडीला आणि जिल्हा परिषद शाळेला राहो ही सदिच्छा.